नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। मशरूम बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे। मशरूम स्वादिष्ट असण्याव्यतिरिक्त आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। मशरूममध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, तसेच त्यात अनेक पौष्टिक घटक देखील आढळतात। मशरूम कढी, कोशिंबीर, सूप आणि भाजी इतकेच नव्हे तर नुसते बटरमध्ये टॉस करून नाश्त्यासारखे देखील खाता येऊ शकते। मशरूम आपल्या आरोग्यासाठी इतके लाभदायी आहेत की आपण आपल्या रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकतो। विटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे। शरीरात विटॅमिन डीची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात। नैसर्गिकरित्या विटॅमिन डी आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत। याचपैकी एक भाजी आहे मशरूम। मशरूममध्ये विटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते। दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके विटॅमिन डी नैसर्गिकरित्या मिळू शकते। पांढरे मशरूम आणि पोर्टेबिला मशरूममध्ये विटॅमिन डी चांगल्या प्रमाणात आढळते। सेलेनियम शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते। सेलेनियम हा घटक फ्री रॅडिकल्समुळे शरीराचे नुकसान होण्यापासून बचाव करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो। मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते। हे नैसर्गिक सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते। मशरूममध्ये अतिशय कमी कॅलरी असतात। 5 पांढरे मशरूम किंवा एक संपूर्ण पोर्टेबिला मशरूममध्ये केवळ 20 कॅलरीज असतात। शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही। यामुळे तुम्हाला जंक फूड आणि ओव्हर ईटिंग टाळता येणे शक्य होते। परिणामी हा फरक आपल्या शरीरावर दिसू लागतो। मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे। यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते। मशरूमच्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे। आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबीर, भाजी किंवा सूपसारख्या पदार्थातून मशरूमचा समावेश करू शकतो। आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।